आईंना मम्मांची मुष्टी घेतील, ताज हातात घ्यायचा आणि आपल्या जागेवर जाऊन बसायचं. तुमचं तुम्ही बांधू नका, तुम्हाला बांधण्यासाठी आम्ही 2-3 जणांना ठेवले नाही.
मम्मांनी गिफ्ट दिलेली आहे ह्या गुणांची. असा एक कॉम्बो आपण सर्वांनी करायचंय. हा झाला सूक्ष्म वतन मधला सीन. आपण सर्वांनी खूप सुंदर चमकीले हिऱ्यांनी सजलेले आजच्या युगातले ताज घातलेले आहेत. आता आपण सतयुगाकडे जाऊया. ज्या सतयुगामध्ये असे रंगबिरंगी सोन्याने सजलेले हिऱ्यांनी सजलेले ताज आपण सर्वजण परिधान करणार आहे. चमकीला ड्रेस आहे, चमकीला ताज आहे आणि खूप सुंदर अनेक माणिक मोत्यांनी सजलेल्या सिंहासनावरती तुम्ही महाराजा आणि महाराणी बनून बसलेले आहात. स्वतःला त्या महाराजा महाराणीच्या स्थितीवरती अनुभव करा. हळूहळू डोळे उघडून आपल्या बाजूला बसलेल्या राजाला बघा. ताजधारी आहे तर आपल्याकडून आपली रॉयल चालचलन असेल. आता साक्षात तुमच्या समोर शिवबाबा ब्रह्मा बाबा आहे. आता बाबांच्याकडून दृष्टी घेत आहात. त्या संगम युगाचा अनुभव करत आहात. जिथं बाबा ब्रह्मातनाचा आधार घेऊन खूप सुंदर पद्धतीनं आपल्याला मुरली वाजवून ज्ञानाची बासरी वाजवून आपल्या सर्व गोप गोपिकांना भरपूर करताय. आता तुम्ही पूर्ण आपल्या त्या स्वमानामध्ये या की तुम्ही खरोखर संगम युगातले एक गोप गोपी आहात. खूप सुंदर 2 राऊंड होते, गोल तयार केले जाते. आवाज न करता जरा वहिनी मदत करते आणि जे संगमयुगी गोप गोष्टी एकमेकांना देत आहात. हातामध्ये हात द्या. जसं एक राजा राजाला देईल, एक राणी राणीला देत आहे. आणि दृष्टी देता देता हातातून तुमच्या मस्तकावर असलेल्या त्या गुणांचं दान, संयोग, ती शक्ती